श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मंत्र ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा मंत्र आज तुम्हाला ऐकायचा आहे. याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला धनलाभही होईल आणि तुमच्या हातात नक्कीच पैसे येतील. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच 20 ते 25 मिनिटे ऐका आणि तुम्हाला या मंत्राविषयी मोठमोठे नक्कीच चमत्कार जाणवतील आणि तुम्हाला सगळा अनुभव येईल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्यावरच याची खरी ताकद समजेल. स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घेण्याची ही संधी चुकवू नका. आजपासूनच हा मंत्र ऐकायला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनात धन, सुख, समाधान आणि समृद्धीचे द्वार उघडा. तुमचे जीवन बदलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आणि मंत्राची शक्ती तुमच्या आयुष्यात अमूल्य ठरेल. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप किंवा श्रवण नियमितपणे करता तेव्हा केवळ धनप्राप्तीच नव्हे तर मानसिक समाधान, आत्मिक शांती आणि कौटुंबिक स्थैर्य देखील लाभते. हा मंत्र म्हणजे केवळ ऐकण्याचा अनुभव नाही, तर तो एक आध्यात्मिक साधना आहे ज्याने अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडले आहे. हे ध्यान करताना स्वामी समर्थांचा प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून त्यांचं स्मरण करा. त्यांचं स्मरण आणि मंत्राचा प्रभाव एकत्रित झाल्यावर तुमच्या जीवनात गूढ शक्ती कार्य करू लागतात. हा मंत्र केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही, तर गरिबी, अपयश, दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी सुद्धा प्रभावी आहे. स्वामी समर्थ यांचा हा मंत्र म्हणजे एक दिव्य साधन आहे जे फक्त भक्ती आणि विश्वासाने अनुभवता येतं. जो या मंत्राचा जप करतो किंवा ऐकतो तो भक्त काळाच्या, नशिबाच्या किंवा कोणत्याही संकटाच्या पलीकडे जातो. अशा भक्तावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहते. कृपया लक्षात ठेवा, हा मंत्र अंधश्रद्धा नाही, हा एक आध्यात्मिक मार्ग आहे ज्यावर विश्वास ठेवल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ यांचा जप ऐकला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. तुमचं नशीब उजवण्यासाठी हीच वेळ आहे. फक्त आळस नको, शंका नको. तुम्ही भक्तिभावाने, श्रद्धेने आणि सातत्याने हा मंत्र ऐकायला सुरुवात करा आणि पहा स्वामी समर्थ महाराज कसे तुमचे जीवन धन्य करतात. हो भक्तांनो, आता हा क्षण आहे तुमच्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू करण्याचा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राच्या प्रभावाने जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा आपोआप निघून जाते आणि तिची जागा घेते एक सकारात्मक, तेजस्वी शक्ती. तुमचं मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि निर्णय क्षमतेत कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. हा मंत्र केवळ आर्थिक समृद्धी पुरताच मर्यादित नाही, तर तो तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटा. तर हा मंत्र त्यावर अचूक उपाय आहे. जसे जसे तुम्ही हा मंत्र 108 वेळा ऐकता तसे त्याचे स्पंदन तुमच्या शरीरात आणि मनात खोलवर उतरते. तुम्ही जिथे हा मंत्र ऐकता ती जागा एक प्रकारे पवित्र होते आणि धन, यश, आरोग्य, समाधान यांचा ओघ तिथे सुरू होतो. हा मंत्र म्हणजे एक अदृश्य कवच आहे जे तुमच्या आयुष्याला सुरक्षा देतो, संकटांपासून वाचवतो आणि तुम्हाला पुढे जाण्याची दिशा दाखवतो. स्वामी समर्थ हे केवळ एक योगी नव्हते, ते संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अवतरलेले एक दिव्य पुरुष होते. त्यांचे मंत्र, त्यांचे नामस्मरण आणि त्यांच्या लीलांचे श्रवण केवळ भक्ताला वैकुंठ दर्शनच देत नाही, तर त्याला या पृथ्वीवरच स्वर्गसुखाचा अनुभव देतात. म्हणूनच भक्तांनो, अजिबात वेळ वाया घालवू नका. आजपासूनच, आत्ताच हा मंत्र तुमच्या मोबाईलवर वाजवा. शांत चित्ताने, पूर्ण विश्वासाने 108 वेळा ऐका. अर्धवट सोडू नका. दररोज एक वेळ ठरवा, सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी, आणि त्या क्षणी फक्त स्वामी महाराजांवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही हे केल्यावर काही दिवसांतच तुम्हाला परिणाम जाणवू लागतील. कदाचित अपेक्षित पैसे मिळतील, जुने कर्ज फिटेल, नवे संधीचे दरवाजे उघडतील किंवा मानसिक समाधान मिळेल. आणि हाच अनुभव तुमच्या श्रद्धेला दृढ करेल. शेवटी एकच गोष्ट मनात ठेवा, या मंत्राची शक्ती अमर्याद आहे.
पण त्याचं कार्य फक्त त्या भक्तासाठी होतं जो निस्सीम श्रद्धेने त्याचं श्रवण करतो. हो भक्तांनो, आता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांशी आपले मन, आत्मा आणि श्रद्धा जोडावी. अनेकदा आपण म्हणतो की माझ्या नशिबातच नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण हेच वाक्य बदलण्याची खरी किल्ली म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र. हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा संच नाही, ही एक जागृत ऊर्जा आहे, एक दिव्य कंपन आहे, जी ऐकणाऱ्याच्या आयुष्यात अभूतपूर्व परिवर्तन घडवू शकते. तुम्ही फक्त 108 वेळा हा मंत्र ऐका, शांत मनाने, कुठलीही शंका न ठेवता, आणि पहा, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होऊ लागतील. जसे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसेच या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनातील अंधारमय, निराशाजनक आणि अपयशांनी भरलेले क्षण मागे पडतील. यश, पैसा, समाधान आणि मानसिक स्थैर्य तुमच्या आयुष्यात स्थिर होईल. स्वामी महाराजांचा हा मंत्र श्रवण करताना एक दिव्य शक्ती तुमच्या घरात, तुमच्या अंगात, तुमच्या आजूबाजूला फिरू लागते. कधी अचानक एखादी आर्थिक संधी निर्माण होते, कधी अडकलेले पैसे परत येतात, तर कधी कर्जमुक्त होण्याचा मार्ग दिसतो. हे सगळं या मंत्राच्या सत श्रवणाने शक्य होतं. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की जेव्हा त्यांनी मन लावून हा मंत्र ऐकला, तेव्हा त्यांच्या आयुष्यात असा चमत्कार झाला की आज ते केवळ श्रीमंतच नाहीत, तर संतुष्टही आहे. त्यांचं आयुष्य एका ठराविक वळणावरून संपूर्णपणे बदललं. जर तुम्ही खरंच पैशाच्या अडचणीत असाल, कर्जात असाल, सत्तेचे अपयश झेलत असाल आणि एक वेगळा मार्ग शोधत असाल, तर हा मंत्र तुमच्यासाठी एक वरदान ठरेल. पण लक्षात ठेवा, हा मंत्र श्रवण करताना मनात जराही शंका, घाई किंवा फसवणूक नको. तुमचं मन, भावना आणि श्रद्धा पूर्णपणे शुद्ध असावी. हा मंत्र केवळ ऐकायचा नाही, तर अनुभवायचा आहे. दररोज ठराविक वेळेस ऐका, शक्य असल्यास लवकर सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी. एका जागी बसून, डोळे बंद करून, स्वामींचा जप चालू ठेवून त्यांचा आशीर्वाद मागा. भक्तांनो, या मंत्राचा प्रभाव तुम्ही स्वतः अनुभवाल, पण त्यासाठी अट आहे एक पूर्ण श्रद्धा, सातत्य आणि संयम. हे तुम्ही ठेवले तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करणारच. हो भक्तांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही ही संधी गमावू नये. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र, ज्यात अनंत ब्रह्मांडातील दैवी शक्तीचा प्रभाव आहे, तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींमधून मुक्त करू शकतो. या मंत्रात असा अद्वितीय स्पंदनशील कंपन आहे जो तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मंत्र ऐकताना केवळ कान नाही, तर हृदयाने ऐका, कारण जेव्हा भक्ताच्या श्रद्धेला स्वामींचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा अशक्य काहीच राहत नाही. जेव्हा तुम्ही हा मंत्र 108 वेळा ऐकता, तेव्हा त्या प्रत्येक आवर्तनात तुम्ही एक पवित्र ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित करत असता. यामध्ये केवळ संपत्ती नाही, तर आरोग्य, शांती, कुटुंब सौख्य आणि मानसिक समाधान यांचेही वरदान सामावलेले आहे. हजारो भक्तांनी अनुभवले आहे की या मंत्राच्या नियमित श्रवणाने त्यांचे नशीबच बदलले. एखादी छोटी व्यवसाय संधी अचानक मोठी झाली, कुठलीही वाट दिसणाऱ्या प्रसंगात मार्ग सापडला आणि आर्थिक अडथळे दूर होऊन भरभराटीचे जीवन सुरू झालं. परंतु या मंत्राचा प्रभाव मिळवण्यासाठी एक गोष्ट विसरता लक्षात ठेवा, हा मंत्र केवळ ऐकायचा नसून त्याचा अर्थ, त्यात असलेली भक्ती आणि विश्वास यांचं भान ठेवून ऐकावा लागतो. कोरड्या कानांनी नाही, तर श्रद्धेच्या अंतःकरणाने. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी शांत वातावरणात हा मंत्र ऐका. मोबाईलवर लावा, पण त्याच वेळी ध्यानात ठेवा. स्वामी महाराजांचे ध्यान करत हा मंत्र ऐकणं ही तुमच्या जीवनातील परिवर्तनाची पहिली पायरी ठरू शकते. जर तुम्ही खरंच समर्पित मनाने हा जप ऐकत असाल, तर फार लवकरच तुमच्या आयुष्यातील अडचणींचा अंत होईल. स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. जीवनात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या हातून सतत चांगली कामं घडतील. म्हणून भक्तांनो,
आजपासूनच संकल्प करा की तुम्ही हा मंत्र 108 वेळा ऐकणारच. त्यात अर्धवटपणा नको, आळस नको, कारण ही एक संधी आहे जिच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख्या भरभराटीकडे वाटचाल करू शकता. तुमच्या जीवनात गरिबी, कर्ज, अडचण, अपयश, नैराश्य या सगळ्या गोष्टींचा शेवट होईल आणि एक नवं उज्ज्वल पर्व सुरू होईल. चला तर मग स्वामी भक्तांनो, आपण वेळ वाया न घालवता या मंत्राला सुरुवात करूया. ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः. 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 ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः.
ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। 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 ॐ ह्रीं
श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः।
ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ 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 ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः।
ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः।
ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ॐ ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः।
ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। ओम ह्रीं श्रीं स्वामी समर्थाय धनदाय नमः। आणि हा संपूर्ण मंत्र जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या मंत्रामध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।